झाले थोडीच झाली रे. मग काय फुल व्हायला लागत होती सोय पाहिजे. हो ना. कोण आहे रे? गावात नवीन दिसतोय. गावात नवीन दिसतोय. मला दिसत नाही काय? मग दिसतोय ना म्हणूनच म्हणलं. मग घेऊ माझ्या. चल. राम राम पाहुणे. राम राम. राम राम. काय म्हणता? काय ना आपल्या फरसाणाची कंपनी आहे. डेपुटीला फरसाण द्यायचं होतं तेव्हा आलतो. ते डेपुटी राहायला कुठं तिथं गावामध्ये? डेपुटी? हा डेपुटी. झाले डेपुटीकडे लावलं काय? बरं झालं तुम्ही आम्हाला भेटले. त्यांना सांगतो ना मी डेपुटीकडे जायचं तुम्हाला नाही का? डेपुटीचं घर पुढे इथून असं गेले का तुम्ही उजव्या हात त्याला रस्ता लागवतो तिकडे वाढायचं नाही, सरळ जायचं. पुढं गेलं का डाव्या हाताला कुत्र आहे तिथं एक. जपून जायचं. लय भोकत ते चावत नाही पण भोकत लय. थोडं पुढं गेलं का तिथं एक म्हातारी बसलेली असते. त्या म्हातारीकडे बघू सुद्धा नका. लय डेंजर म्हातारी. नाही. थोडं पुढं जायचं. मग उजव्या हाताला मोठं बदामाचं झाड लागेल त्याच्याकडे बघायचं. आणि मग उजव्या हाताला वळायचं. पण तुम्हाला काय करायचं काय भेटून? डेपुटी माझे खूप जुने मित्र आहेत. त्यांना फरसाण द्यायचे. अरे देवा. पण डेपुटी राहत नाही ना गावात. एक महिना झाला डेपुटी गाव सोडून गेले. त्याच्या जागेवर आहे ना दुसरे उपसरपंच झाले. श्याम सुंदर नाव आहे बघा त्या माणसाचं. खूप महान व्यक्ती आहे ती. तुम्हाला जर मी सांगायला लागलो ना तर अंगावर काटा येईना. कोण महान व्यक्ती? श्याम सुंदर गावात उपसरपंच झाले ते. जाऊ द्या. तुम्हाला झेपायचं नाही सांगितलं असतं मी तर तुम्हाला रस्ता कळला ना तुम्ही बस जायचं तर जा. पण गावात काही डेपुटी राहत नाही. झाल्या झालं का? अरे चुकलंच माझं. बरं पाहुणे तुम्हाला पत्ता सगळं सांगितलंय मी आता डेपुटीचा. पण डेपुटी गावात राहत नाही तुम्हाला सांगितलंय बरं का. परत म्हणताना सांगितलं नाही. येऊ काय मी? झालं. असं नाही करायचं. आपल्या गावात ते पाहुणे असे चोऱ्या मारे करायचे नाही गावातल्या माणसाचे. तुला केव्हा कळण रे? पेन माझं आहे. चुकलं बरं का. तुमच्या खिशाला लावायचं तर माझ्यात खिशाला लावायचं. आम्ही पाहुण्याचा पेन खिशाला लावितो. का पाहुणे कुठं? दशमी गावांचे. डेपुटी नामदेव गावाने माझे चांगले मित्र आहेत. बरं. माझी फरसाणाची कंपनी म्हणून त्यांना फरसाण घेऊन आलो होतो. बरं. ते एक महिना झाला गाव सोडून गेले म्हणते इथून. कोणी सांगितलं तुम्हाला असं? आता दोघं एक पायजमा शेट दोघं जण होते. त्यांनी सांगितलं एक महिना झाला गेले ते. तो माणूस 12 एकराचा वतनदार आहे. तो कशाला गाव सोडून जाईन? सगळं गाव त्याच्या भरोश्यावर आहे. उलट तो गाव सोडायला लावीन एखाद्या पायजम्यावाल्याला. असं काय बोलता तुम्ही? हा नेमकं काय आलं माझा फोन स्विच ऑफ झाल्यामुळे मला फोन लावता येणार ना. फोन लावता येईना? हो तेवढं पाहता फोन लावून. आहे ना माझ्याकडे फोन आहे ना. लावतो ना. आणि हे असं कुणी काही बोललं ना लहान मुलगा सुद्धा डेपुटीच्या घरी घेऊन जाईन तुम्हाला. बरं झालं मीच भेटलो तुम्हाला. हॅलो डेपुटी साहेब. अहो तुमच्याकडं दशमी गावांचे पाहुणे आलेत कोणतरी. तर इथं आम्ही चौकात थांबलेलो आहे. या बरं जरा. हो या. मी बरोबरच आहे त्यांचे. हो येतो म्हणले. 5 मिनिटातच येतील आता. काय चिंता नका करू. राम राम काळे पाटील. नमस्कार डेपुटी. नमस्ते. फोन कम केलता? हे काय हे काळे पाटील? अच्छा यांच्यासाठीच केलतोय. मी घरी वाट बघतोय तुमची. नाही मी आलो. नेमकं काय आलं माझा फोन स्विच ऑफ झाला आणि इथे 2 जण भेटले मला. ते म्हणे डेपुटीचा महिना झाला गाव सोडून गेले. मग हे काय भेटले त्यांनी सांगितलं त्यांच्याविषयी काय काय नाही ते. अच्छा कोण होते? आणि मग यांनी फोन लावला. नमुने कोण जाले श्यामे होते का? काय खरं त्यांच्या चावडीत बरे सापडे. तुम्ही पेरेले असतील ते टिंगल करतात माझी. चाष्टा बिष्टा करतात. मी तुमची वाट बघतोय. चहा ठेवायला सांगितलं तिला घरी. नाही का ते नवीन कंपनी खोलली राजकिंग आपली फरसाणाची. म्हणून तो मला फरसाण घेऊन आलतो. तुम्ही मला म्हणले तर नवीन फॅक्टरी चालू केली. हो राजकिंग नावाने ना? तुमच्या सगळ्या बॉडीला द्या तुम्ही. अहो त्यांनी आपलं दे धमालसाठी ना फरसाण घेऊन आले ते. मला त्यांनी मेसेज बी टाकला त्याची डेपुटी येतोय मी एक दिवस तुमच्या इथे तुमच्या सगळ्या कलाकारांना वगैरे देऊ म्हणून ते आपल्याला घेऊन आले ते. अच्छा चल घ्या जाऊ चहा घ्यायला.
माणूस लय भारी आहे. असं ना हो. फरसन तर नाही पिशवीमध्ये. पर्सन नाही नाही पिशवीत मोकळी. आणलं होतं का तुम्ही? नाही तर मग हो, पिशवी भरून आणली होती डेपुटी पूर्ण तुम्हाला सगळ्यांना द्यायसाठी. मग फरसन गेलं कुठं? तुम्ही इथं आलं फरसन होतं का? हो मी गाडी इथं लावली आणि इथं गेलं दोघं जण परसन? भेटले मला. हा ते दोन्ही नमुने आहेत ना त्यांनी काम दाखवलं यांना. तुम्ही नव्हते घेत ते आलं तेव्हा? नाही मला एक जणांनी मला कसं बोलत बोलत थोडंसं पुढे नेलं हा आणि ते सांगायला लागले की डेपुटी गाव सोडून गेले आणि इकडून जा आणि इकडून असं करा असं असं इकडं असं. वळा. अहो, तुम्ही माग बघायचं ना जरा थोडं काय ते चाललंय काय यांना नाही. काय म्हणले माहितीये का? हा डेपुटी 1 महिना झाला म्हणे सोडून गेले म्हणे. नवीन उपसरपंच आला श्याम सुंदर म्हणून. ते नग नाही का? आता काय सांग, श्याम सुंदर म्हणजे ते दुसराच टोपीवाला आहे. हा बाई एक काम करा, माझा फोन विसरला घरी, तुम्हाला कानात सांगतो. त्यांना बोलून घ्या, त्याला सांगा म्हणा असं असं गिरायकी बरं या आणि तुम्हाला आपल्या संध्याकाळी बसायचे या इथं. बरं तुम्ही बोलून घ्या. लगेच घेऊ का? घ्या बोलून. हा इथं घ्या बोलून लगेच. हा मग येतील करते बरोबर, कुठं जात नाहीत, गावातच हिंडत असते. हॅलो श्याम्या, कुठे आहे रे? बरेच दिवस झाले राव बसलो नाही मी. आज मूड आलाय मला. हा ना, वातावरण बी लय भारी झालंय. हा ये ना आपण जाऊन. अरे खर्च मी करतो ना सगळा खर्च मी करतो. तू ये फक्त. हे काय इथं वाड्यात झाडाखाली? हा इथं थांबलोय मी. आणि एक जाल्याला घेऊन ये. काय हे बघ भाऊ, तुम्हाला यायचं तर या, नाही तर मी दुसऱ्याला घेऊन जातो. काय करता? हा मग या लवकर, या झाडाच्या खाली, वाडाच्या झाडाच्या खाली 5 मिनिटात या. हॅलो, येऊ राहिले ना? हा तुम्ही बसा तिकडं. त्यांना मी बोलवलं वाढ. तुम्ही एक काम करा, पलीकडे वाड्यात झाडाकडे बसा, आम्ही मागं थांबतो. मी ते आले का त्यांच्याकडून फारसन काढून घ्या हा. आणि मग आम्हाला आवाज द्या, आम्ही येतो. बर चल. हा चल. या या. काय आबा आज कस काय मूड झालाय? वातावरण कसं आहे आज? वातावरण तयार झालंय भारी. मग आम्ही प्यायलाच निघालो होतो. मी म्हणलं भेटलाय दात, आता कशाला उशीर करायचा. हे पा, यायचा खर्च मी करीन. चाकण्याचं तुम्हाला करावं लागेल. बोलय खाता तुम्ही चाकणा. त्या बिल पेक्षा हेच बिल लय होतं मग माझं. झाल्या चकण्याचं म्हणते चाकणा. हा चकण्याची सोय झाली मग. कस काय? आम्हाला माहितीये ना चकणा लागतो. तुम्ही लय भारी राव. हा? मग? माझी उगत माझ्या घेतली का? नाही पाव म्हणलं म्हण झाल्या. अरे अर्धाच आणायचा, एक कशाला आणला? अर्धा? अरे अख्खा यो एक खाईन त्यो. हो झाल्या. बघ आता एक काय मीन याच्याने काय होईल? अजून सांगायचं मग झालं ना अजून. ये घेऊन. आणू हा ये. लगेच आणतो. चकना काय करतात? चकनातच पुरितो. नको पुरू नको. पैसे कोण देईन प्यायची मग याडे? जास्त झाली का? नाही हे सुरुवातच व्हायची आधी त्याची चढून जाती लगेच, असं होत ते. वातावरण कसं आहे ना. गाडी उतरायला असते. उतरायला येतोय थोडा येतोय. सगळे कशाला आणले झाल्या? मग काय करायचं? आणि इकडं काय घेऊन काय करायचं तुम्हाला? साहेब बघितले का चोर? अयो बालट श्याम आहे. अरे पाहुणा आपल्याकडे आलाय, आपल्याला फरसाण घेऊन आलाय गावाला. नमस्कार पाहुणे. मजेत? ओळखच नाही, तुम्ही ओळखले त्यांना? नाही ना. नाही ना. कुठले आहेत? बर बर. आणि त्यांचंच फरसाण घेताय आणि त्यांना नमस्कार घालताय. आलाय का हो डेपुटी? अरे बनाबने सोडा रे श्याम्या, झाल्या बनाबने सोडा. उंदरान पिशी फाडली होती, ते गळाले असं ना? होते. बघितलं ना त्यांनी कोणचे उंदर होते ते? पांढरे उंदर. जाले उंदर होते. हा. जाले उंदर. आता आम्ही जर शाळा नसते केलं, तुम्ही चाललो होते ढाबे विकायला. काय हसत तू? बसा पाहुणे. नाही आबा जा घेऊन घरी खा. अरे असं ना? बस घ्या. आता लागला डेपुटीसाठी पाऊस येते. असे होय. हा. बघ. तर हे आपले काळे पाटील आहेत, राजेंद्र काळे यांनी फरसांची फॅक्टरी चालू केली आता होय. नावाची. आणि ते त्यांचं मन बघ किती मोठं आहे. ते आपल्या कलाकारांना घेऊन आले ते एक पुढा सगळ्यांना. होय. तुम्ही इकडेच लोकडायला लागली. राजकीय काय आहे? राजकीय इकडे दे पुढा, मी सगळ्याला देतो. आता ह्यांना द्यायचे पण. ठीक आहे, तुमच्या हातात द्या. एक पुढा त्यांना. झाल्या भागलं मग. आबा नाही पुढा, आबा नाही पुढा. नाव लय भारी ठेवलं पण डेपुटी. राजकिंग. घे झालं घे. फोटो घ्या ना पुढे.
हा घेतलाय फोटो. तर मित्रांनो नमस्कार. हे आमचे मित्र आहेत राजेंद्र काळे. तर यांनी नवीन त्यांचं हे चालू केले, प्रोडक्ट चालू केले फरसांचं, राजकिंग या नावानं. त्यांचे इतरही याच्याबरोबर प्रोडक्ट आहेत, पण एक खूप सुंदर असं प्रोडक्ट आहे. तर मित्रांनो आपला हा मराठी उद्योजक आहे, यांनी जे चालू केले याची आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, यासाठी आम्ही ते धमालमध्ये हे दाखवत आहोत. यासाठी आम्ही त्यांच्याकडून कुठलंही शुल्क घेतलेलं नाही, आतापर्यंत त्यांच्याकडून कुठलंही हे केलेलं नाही. फक्त ते पुढं त्यांचं प्रोडक्ट पुढं आलं पाहिजे म्हणून आम्ही ते धमालमध्ये हे दाखवत आहोत. तर तुम्ही एकदा हे प्रोडक्ट घ्या, आम्ही सांगतोय म्हणून घेऊ नका, तुम्ही एकदा घेऊन बघा आणि याची टेस्ट करा आणि मग वापरायला चालू करा. अतिशय आम्ही तर खाल्लंय, अतिशय सुंदर असं प्रोडक्ट आहे. एक मदतीचा हात म्हणून आम्ही फक्त या धमालमध्ये टाकतोय. तर तुम्ही त्यांना साथ द्या आणि आपला मराठा उद्योजक कसा पुढे जाईल याकडे लक्ष द्या, अशी आमची ते धमालची आपल्याला विनंती आहे. मामा फरसन तर चांगलंच आहे, मी काय म्हणतो माझं ऐका ना. बरोबर ऐका त्याचं, बरं सांग काय तुला तुम्ही आहे ना फरसाना सोबत आहे ना चकना बी चालू करा, लय चलन. चकना पाहिजे का तुला? चकना पाहिजे, चकना. अरे काय तो हा जोडीदार, त्याचं काय ऐकू नका. चांगला नका चालू करू. खात राहा आणि खात राहा. राजकिंग फारसा.